त्यांनी गेवराईमध्ये दंड थोपटायला पाहिजे होते, पण इथं पब्लिकने एवढे मोठे दंड थोपटले की त्यांनी मागेच त्यांना 1 महिन्यापूर्वीच कल लक्षात आला होता की गेवराईमध्ये त्यांची डाळ शिजणार नाही, म्हणून त्यांनी तिथं जाऊन दंड थोपटले. आणि जनतेचा कौल आहे की जे बोलून दाखवत आहेत की एक चूक जी विधानसभेला त्यांनी जी केली ती चूक पुन्हा त्यांना करायची नाही. आदर्श कोलकर, नगरपालिका निवडणुकीनंतर आपण पाहिलं तर गेवराईमध्ये दणदणीत विजय असा भाजपचा झालेला आहे आणि आपल्यासोबत या विजयाचे शिल्पकार बाळराजे पवार आहेत. जाणून घेऊया कशा पद्धतीने हा विजय झालेला आहे. काय सांगाल आपण या नगरपालिकेत दणदणीत विजय मिळवला आहे, कशा पद्धतीने सगळं झाले काय सांगाल? नगरपालिकेची गेवराईची जी निवडणूक आहे ती इतर नगरपालिकेच्या तुलनेमध्ये आमची थोडीशी वेगळी आहे. इथे घराघराशी एक भावनेचं नातं आहे आणि ज्या 15-20 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं ह्या नगरपालिकेच्या विकासाची किंवा त्याच्या एकंदरीत कार्याची जी मुहूर्तमेढ झाली, ज्या पद्धतीने आम्ही त्याची आखणी केली, ज्या पद्धतीने ती चालवण्यात आली मागील 15-20 वर्षामध्ये, तर त्याचाच परिणाम असा झाला की गेवराईकरांनी ही नगरपालिका विरोधकांच्या ताब्यात न जाऊ देता पुन्हा भाजपच्या ताब्यात दिली. कारण की जनतेला फडणवीस साहेबांवरती विश्वास आहे, पंकजाताईंवरती विश्वास आहे, लक्ष्मण अण्णांवरती विश्वास आहे, बदामरावांवरती विश्वास आहे. जनतेने पुन्हा एकदा हे सूत्र भाजपच्या ताब्यात दिले. नक्कीच आता 20 पैकी 16 जागा आपल्या आल्या आहेत. मात्र जे मतदारसंघ सोडतात इतर मतदारसंघात जाऊन दंड ठोकरले जातात, त्याबद्दल काय सांगा? खरं तर त्यांनी गेवराईमध्ये दंड थोपटायला पाहिजे होते, पण इथं पब्लिकने एवढे मोठे दंड थोपटले की त्यांनी मागेच त्यांना 1 महिन्यापूर्वीच कल लक्षात आला होता की गेवराईमध्ये त्यांची डाळ शिजणार नाही, म्हणून त्यांनी तिथं जाऊन दंड थोपटले. तसं त्यांनी प्रत्येक सगळ्यांना बोलत होते की अमरसिंह पंडितांनी इथं गेवराईमध्ये दंड थोपटावे, पण त्यांनी ते नाही थोपटले, तिथं जाऊन थोपटले. हरकत नाही, आता इथं थोपटले असते तर आम्ही जनतेने त्याचं उत्तर दिलं असतं, लोकशाही पद्धतीने उत्तर दिलं असतं, ते आम्ही दिलं नाही त्यांना. नक्कीच आता यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक होणार आहे, त्याबद्दल कशी रणनीती असेल? कसं रणनीती, आता एकतर भाजप इथं मजबूत झालेला आहे आणि माननीय आबा आहेत, युधिजित दादा आहेत, भाजप पक्ष आहेत, आम्ही स्वतः आहेत, ताईच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण वाटचाल होणार आहे. आणि जनतेचा कौल आहे की जे बोलून दाखवत आहेत की एक चूक जी विधानसभेला त्यांनी जी केली ती चूक पुन्हा त्यांना करायची नाही. नक्कीच पंकजाताईंनी देखील मतदारसंघावर देखील दिलं होतं, जिल्ह्यावर दिलं आहे. आता पुढचे पंकजाताईबद्दल काय? ताईंनी आदेश दिल्यानंतर आम्हाला ते फक्त पालन करायचं असतं. त्या नेता आहेत, त्यांनी जे काही सांगितलं आम्ही त्यांचा शब्द पडू देतो. आमच्यासाठी सत्ता वगैरे महत्त्वाची नाही, पण जो विकास जो झालेला आहे तो ताईच्या माध्यमातून, फडणवीस साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे. त्याच्यामुळे भाजपचं विभाजन नसायला पाहिजे, ही सगळ्यात पहिली ताईंची भूमिका होती. म्हणून ताईंनी बदामराव आबा आणि पवार हे दोन्ही घराण्यांचं त्यांनी तो एकोपा करून आणला. फक्त जनतेचं भलं व्हावं, जनतेची पिळवणूक होऊ नये आणि पक्षाची मताची विभागणी होऊ नये. आणि पक्षाला असं वाटत होतं की कुठंतरी तालुक्याला एक चांगली दिशा मिळावी आणि विरोधकांनी जे आराठी प्रयत्न केले दहशतीच्या माध्यमातून त्याला कुठं ते आळा बसावं, म्हणून ताईंचा हा जो आदेश होता, त्याचा जो निर्णय होता तो जनतेने स्वीकार केला. की जनतेचा कौल बघूनच त्यांनी ही भूमिका घेतली. मतदान प्रक्रिया चालू असताना जे राडा झाला होता तो पूर्वनियोजित होता असं काही? मी नव्हतो इथे. पहिलं मला एक असा कळालं की वार्ड क्रमांक 5 मध्ये विरोधकांचे चिरंजीव, त्यांचे पुतणे तिथं काहीतरी अर्वाच्य भाषा वापरतायत. मग आम्ही शांत बसलो. तिथून नंतर मग 8 नंबरमध्ये झालं, तर तिथंही विरोधकांकडनं, त्यांच्या कुटुंबाकडनं थोडीशी आरेरावीची भाषा प्रतिनिधी महिला मंडळांना वापरण्यात आली. त्याच्यानंतर मग 10 नंबरमध्ये त्यांनी जो कळस केला, सभ्यता सोडून जे वागणूक केली, तिथं मग त्या जनतेला त्या गोष्टी, तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांना त्या गोष्टी सहन न झाल्यामुळं तिथं त्यांच्यामध्ये तिथं हातापाई झाली आणि मी येईपर्यंत ते प्रकरण थांबलेलं होतं. त्याच्यामुळं मला ते कशी सुरुवात झाली हे माहिती नाही, पण ती सुरुवात ही विरोधकांकडनं झाली होती. नक्कीच आपण पाहिलं तर हे एक प्रकारचं या नगरपालिका निवडणुकीमध्ये आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आणि नगरपालिका आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये देखील भाजपची मोठी ताकद या मतदारसंघात उभी करेल असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे. कॅमेरा पर्सन नितेश उपाध्ये, गेवराई.